नव्या दिवसाची नवी बातमी। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीला वेग मिळाला आहे। तेजवानीने संबंधित जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला अनधिकृतपणे विकल्याची माहिती तपासात समोर आली। 6 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्कांची जाणून-बुजून टाळाटाळ करून शासनाला मोठी महसूल हानी झाल्याचं विभागीय निबंधक संतोष हिंगाणे यांनी नोंदवलेल्या फिर्यादीत नमूद आहे। यानुसार शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर वावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात कागदपत्रातील स्वाक्षऱ्या, मंजुरी आणि प्रक्रियात्मक तपशिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळली। त्यामुळे व्यवहारात संगनमत आणि आर्थिक गैरव्यवहाराचे मजबूत संकेत मिळाले। तपासाच्या पुढील टप्प्यात कागदपत्रांच्या बनावटीपणासंबंधी पुरावे अधिक तपासले जातील। बुधवारी दुपारी तेजवानीला अटक करण्यात आली असून तिची भूमिका, इतर सहभागी व्यक्ती आणि व्यवहारातून झालेले एकूण हानी याचा तपास आता गती घेणार आहे। व्यवहार कोणत्या पातळीवर ठरला, मध्यस्थी किती सक्रिय होते आणि जमीन विक्रीतून कोणाला आर्थिक लाभ मिळाला यासंबंधी पोलीस चौकशी अधिक काटेकोरपणे होणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।